बौद्ध समाजाचे त्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे आंदोलने सुरू आहे। बिहारमधील महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे याकरिता आज जळगावात भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चाचा शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलकांनी आपला सहभाग नोंदवला। हातात फलके घेऊन आणि घोषणा देत जनतेचे लक्ष वेधले। तसेच बौद्ध समाजाला न्याय मिळावा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अरे खाली करो खाली करो महाबोधी विहार खाली करो खाली करो महाबोधी विहार खाली करो बौद्ध विहार ब्राह्मण मुक्त झालेच पाहिजे। भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी सत्ता सैनिक दल व सर्व फुलेशाहू आंबेडकरी विचारांची व्यक्ती ज्यांना विठ्ठला बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा विचार मान्य आहे, या सर्वांच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे 3 प्रमुख मागण्यांसहित आम्ही आज आलेलो आहोत। महाबोधी विहार बुद्धगया येथील मंदिर हे व्यवस्थापन जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं। त्यासोबत भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेशमध्ये जे स्थित आहे त्याचं व्यवस्थापन हे भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात देण्यात यावं आणि त्यासोबतच नागपूर दीक्षाभूमीचं व्यवस्थापन देखील भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात देण्यात यावं। या अनुषंगाने आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये भारतीय बौद्ध महासभा आदरणीय बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात हे आंदोलन चाललेलं आहे आणि आम्ही अतिशय हिंसात्मक पद्धतीने शांततेने आमचं म्हणणं निवेदनाप्रती मांडत आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये जर सरकार या सगळ्या गोष्टी मान्य करायला तयार नसेल तर भारतीय बौद्ध महासभा व तमाम फुलेशाहू आंबेडकरी विचारांचे नागरिक हे रस्त्यावर येऊन हिंसात्मक पद्धतीने आपलं म्हणणं मान्य करतील। हे फक्त जळगाव नाही आहे, फक्त भारत नाही, संबंध जगामध्ये हे आंदोलन चालू आहे की हे बुद्धगया म्हणजे बुद्धांचाच आहे आणि बौद्धांचा आमचा स्वभाव आहे। आम्ही मैत्री भावना, आम्ही दुश्मनाला सुद्धा आम्ही घरात ठेवतो म्हणून त्याचे फायदा घेतात। मग कोणी पण आतमध्ये घुसतात, घुसलं तर घुसलं मग त्याचे सर्व संपत्ती नेतात आणि त्यांची विभूती नष्ट करतात आणि याच कारणास्तव याचा बुद्ध जिथे बोधी प्राप्त केले बुद्धांनी, मग बुद्धांचेच आहे ना। आणि हे बौद्ध हे लक्षात ठेवा, कधी मस्जिदमध्ये आम्ही आंदोलन करायला जात नाही, तिथे अतिक्रमण करणार नाही, चर्चमध्ये नाही जाणार। मग बौद्ध कुठे असं जाणार म्हणजे त्यांच्याच घरी खा येतात तसं त्या लोकांना। आणि त्या काळात ते केस चालू होता, ब्रिटिश होते, भारतीय नव्हते, म्हणून त्या लोकांनी ते असं किती लोकांना एक मंडळ बनवले, 8 लोकांचे 10 लोकांचे बनवले, त्याच्यामध्ये मिक्सअप करून टाकले, काही संबंध नव्हता भाऊ। ते दुसरा म्हणजे धर्मातील लोकांना घेण्याचा समाविष्ट करण्याचा कोणताही कारण नव्हता। आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना चालू आहे, जेव्हापासून हे चालू आहे खरं म्हणजे ऑटोमॅटिक त्याच्या अगोदर जेवढे गॅसेट आहे ते रद्द झालीच पाहिजे ते सर्वांचा विचार आहे। गुरुवार रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय कार्यालयाच्या आदेशाने जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेने जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येनं हा मोर्चा या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न केला आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सविनय पद्धतीने पूजनीय भंतेजींच्या हातून आमच्या भावनांचं लेखी निवेदन या ठिकाणी सादर केलं गेलं। आमच्या प्रमुख 3 मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो। महाबोधी महावीराच्या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे। भारतीय बौद्ध महासभेने याच्या आधी संपूर्ण देशभर अशाच पद्धतीची निवेदनं प्रतिनिधी मंडळांच्या माध्यमातून दिली, परंतु त्याचा काही बदल होत नाही म्हणून बौद्ध महासभेने रस्त्यावर येऊन मोठ्या संख्येनं आंदोलनाच्या स्वरूपामध्ये हा मोर्चा या ठिकाणी काढला गेला। आणि आज महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे। काल अनागरिक धम्मपाल ज्यांनी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचं आंदोलन उभं केलं, त्यांची 130 वर्ष आज त्या गोष्टीला झाली आणि श्रीलंकन वंशाचे असलेले अनागरिक धम्मपाल यांच्या हातून सुरू झालेले महान आंदोलन आणि आज श्रीलंकन वंशाचे असलेले पूजनीय भंते आनंदजी महाथेरो या आंदोलनासाठी उपस्थित आहे, ही मोठी अभिमानाची बाब आहे। या ठिकाणी महाबोधी विहार चा जो 6 जून 1949 रोजी बिहार सरकारने जो कायदा केला, तो कायदाच मुळात चुकीचा आहे, तो कायदाच मुळात आमचा अन्याय करणारा आहे। त्या कायद्याच्या कलम 3 प्रमाणे
9ची कार्यकारिणी आहे, ज्यात 4 बौद्ध आहे आणि 4 ब्राह्मण आहेत, महंत आहेत आणि एक जिल्हाधिकारी आहे. मुळातच तो नियम आमच्यावरती अन्याय करणारा आहे. त्या समितीच्या कलम 10 मध्ये असं म्हटलेलं आहे की समितीने त्या महाविहाराच्या परिसरामध्ये पिंडदान करण्याची आणि पूजा अर्चा करण्याची दक्षता घ्यावी, व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. भगवान बुद्धाच्या विचारधारेच्या विरोधात ही रचना आहे. भगवंताने पिंडदान नाकारलेलं आहे, बुद्धाने अंधश्रद्धा नाकारलेली आहे, दैववाद नाकारला आहे, देव नाकारला आहे, मोक्ष नाकारला आहे. आणि असं असताना बुद्धाच्या ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणावर बुद्ध विचारांच्या विरोधी कृत्य जर होत असतील तर हा जगभरातल्या बौद्धांचा अवमान आहे, आमच्या भावनांचा अवमान आहे. या सर्वांचं मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आभार मानतो आणि आपण या मोर्चाला यशस्वी केलं. संस्थेच्या वतीने पूजनीय बंतेजींचे सुद्धा मी या ठिकाणी याचना करून त्यांना आभार मानतो की आपण या ठिकाणी आलात आणि आमची ऊर्जा वाढवली, आमचं प्रोत्साहन तुम्ही वाढवलं. बंतेजींनी खूप छान मार्गदर्शन सुद्धा केलं जे अनेकांच्या स्मरणात राहील. म्हणून सर्व आलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अर्थातच संपूर्ण बौद्ध उपासक आणि उपासिकांचे मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, आंबेडकरी मीडिया फोरमचे सर्व पदाधिकारी, बामसेफचे सर्व पदाधिकारी, RPIचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचे मी शब्द स्मरणांनी मनपूर्वक आभार मानतो. समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व सैनिक ऑफिसर्स. बरं, जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनावर उत्तर काय? जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही महाराष्ट्र सरकार, मध्य प्रदेश सरकार आणि बिहार सरकार आमच्या 3 मागण्या प्रामुख्याने आहे. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं, त्याचं निवेदन महाराष्ट्र सरकारला जिल्हाधिकारी सादर करणार आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारला सुद्धा आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिलं की भीम जन्मभूमीवर सुद्धा असेच काही प्रकार आंबेडकरी विचारांच्या विरोधी घडत आहेत की जिथे जय भीमच्या घोषणेच्या ऐवजी वेगळ्याच घोषणा दिल्या जातात. हा सगळा प्रकार बंद होऊन ते व्यवस्थापन सुद्धा बाबासाहेबांचे नातू श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर, एकूणच आंबेडकरी कुटुंब आणि बौद्ध महासभेच्या ताब्यात मिळावं असं निवेदन मध्य प्रदेश सरकारला सुद्धा आम्ही दिलेलं आहे. बिहार सरकारला सुद्धा आम्ही महाबोधी विहाराचं निवेदन दिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारला, ज्या महाराष्ट्रात आम्ही तुम्ही राहतो, दीक्षाभूमीवर सुद्धा गेल्या वर्षी पार्किंगच्या नावाखाली दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, तिचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा बंद झाला पाहिजे आणि दीक्षाभूमीचं व्यवस्थापन सुद्धा आंबेडकरी कुटुंबाच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या स्वाधीन मिळावं ही मागणी आमची आहे. कारण भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि तमाम भारतातल्या बौद्धांची ती मातृधम्म शिखर संस्था आहे. म्हणून भीम जन्मभूमी आणि दीक्षाभूमीचं व्यवस्थापन संस्थेला मिळावं अशी मागणी आम्ही सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी साहेबांना दिलेली आहे. आपलं नाव? मी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा सरचिटणीस आदरणीय आमच्या महाराष्ट्र राज्याचे सचिव KY सुगवाडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय RN वानखेडे गुरुजी या ठिकाणी आहेत, ज्यांच्या हातून आम्ही हे निवेदन सादर केलं. पूजनीय बनते आनंद महाथेरोजी आहेत. त्यानंतर महिला शाखेच्या अध्यक्ष प्रियंकाताई आहिरे आमच्या सोबत आहेत. त्यानंतर पश्चिम जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मधुकरजी पगारे गुरुजी आलेले आहेत, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आहे.